रिव्हर्सल आणि रिमिशन मध्ये नेमका फरक काय आहे? कायम एक्झाम्पल मी देतो की आपल्याकडे मोबाईल असतो, राईट? सो मोबाईल मी जेव्हा सायलेंट मोडवरती ठेवला माझा मोबाईल, तर मी काय केलं, मी कंट्रोल केलं की कुणाचा कॉल आला किंवा नाही आला तरी तो माझ्या कंट्रोलमध्ये मी त्याला. सो कंट्रोल इज लाईक किपिंग युअर मोबाईल ऑन सायलेंट. तुम्ही जर का तोच मोबाईल एरोप्लेन मोडवरती टाकलाय ह्याच्यावरती, तर मग ते रिमिशन झालं ह्याच्यावरती. सो सुप्तावस्था. तुम्ही कम्प्लिटली जर का मोबाईल स्विच ऑफ केला तर मग ती मला वाटते रिव्हर्सलची स्टेज आपण म्हणू शकतो एक अॅनॉलॉजीमध्ये. आणि तुम्ही त्यातलं सिमच काढून टाकलं तर मग ते क्युअर आहे. तर आतापर्यंत रिव्हर्सल आणि क्युअरला ते मान्यता नाही दिली. अशी अवस्था म्हणजे तुमचं HbA1c बिलो 6.5 ठेवण्याची जी अवस्था आहे विथ लाईफस्टाईल चेंजेस, जीवनशैलीतल्या बदलांवर 1 वर्षापर्यंत तुम्ही मेंटेन केली, अशा लोकांना त्यांनी नाव दिलेलं आहे पार्शियल रिमिशन. जर का हीच अवस्था तुम्ही 5 वर्षापर्यंत मेंटेन ठेवली तर त्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे कम्प्लीट रिमिशन. अँड इफ इट इज अबाव 5 वर्षापेक्षा जास्त तर त्याला म्हणलेलं त्यांनी प्रोलॉंग्ड रिमिशन. तुम्ही म्हणू शकता की बाबा ह्यानं रिव्हर्सल पर्यंत हा पोहोचला. अँड थँक्स टू डॉक्टर रॉय टेलर यांनी किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, डॉक्टर व्ही मोहन आपल्या इंडियामधले डॉक्टर्स आहेत, त्यांनी जवळपास हजारो अशा लोकांच्या वरती स्टडी केला. हे कशाच्या बेसिसवर आलं, ह्याच्यामागे लॉजिक काय आहे? तर हे जे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर रॉय टेलर यांनी इंटरनॅशनल लेवलवरती ज्यांचा बेस वापरून अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने गाईडलाईन बनवल्या, आणि इंडियामध्ये एशियन पॉप्युलेशन आणि डॉक्टर व्ही मोहन चेन्नईचे डॉक्टर्स आहेत, इज अ रिनोड डायबेटॉलॉजिस्ट, त्यांनी आणि चेन्नई त्यांचं जे डायबेटिक युनिट आहे ह्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चवरती स्टडी केला आणि त्यानंतर ह्या गाईडलाईन मांडण्यात आल्या.